नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ऋषिकेश ओवी हे देवाला हात जोडून प्रार्थना करतात. आपल्या देवघरात देवाला म्हणतात की ऋषिकेश, हे बघ देवा, आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा आता आजच्या ह्या दिवसावर आमचंच नाव उमटून दे. तेव्हा आता जानकीसुद्धा प्रार्थना करते आणि म्हणते, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला, पण देवा आता बाकी सर्व हे तुझ्या हातात आहे. तेव्हा आता ओवी विचारते की आई, तुमचं लकी ड्रॉ मध्ये नाव तर येईल ना. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, आज जे काही होईल ना बाळा, तर ते फक्त देवच ठरविल. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की देवाने जे काही ठरवलेलं आहे ना, ते आज फक्त मीच ठरवेल. जे काही मी प्लॅन केला अगदी त्याच प्लॅन प्रमाणे होणार. बघतच राहा सारंग तुम्ही. त्यावर आता सारंग म्हणतो की हे बघ, मागच्या वेळेस हे सुद्धा तुम्ही हेच म्हणाला होता आणि तेव्हा तर काय झालं. त्यामुळे हे बघा ऐश्वर्या, आज आपण तर हरणार नाही ना. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग जरा पॉझिटिव्ह बोला, कारण मागच्या ज्या 2 फेऱ्या होत्या तर त्या तुमच्यामुळेच आपण हरलो. त्यामुळे जे झाले ते झाले, त्यावर आता चर्चा नाही करून उपयोग. पण यापुढे म्हणजे आज मात्र हे तसे नाही होणार. आता फायनल राऊंड आणि आज ही स्पर्धा आपणच जिंकणार सारंग. ते ऐकून सारंग तर खुश होतो. त्यावर आता ऐश्वर्या सांगते की हे बघा सारंग, अहो लकी ड्रॉच्या त्या बॉक्समधून जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी मी काढून टाकली, त्यामुळे त्यांचं नाव येण्याचा प्रश्न येतच नाही. त्यावर आता सारंग म्हणतो की हो ना, बरोबर आहे, द्या टाळी. म्हणून लगेच तो हात पुढे करतो. तर ऐश्वर्या त्याचा चांगला अपमान करते की टाळी द्या, टाळी द्या, काय हो टाळी द्या. अहो हे बघा, जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं जरीही त्यात नाव येणार नसलं तरी बाकीच्या कपल्समध्ये आपण जरा सावधच राहायला हवं. त्यावर आता लगेच सारंग विचारतं की बाकीचे कपल्स म्हणजे कोणते कपल्स. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की डिनर सेट, सौमित्रा आणि अवंतिका, त्यांना तुम्ही मात्र कमी समजू नका, त्यांचं काही खरं नाही. त्यावर आता इकडे ऋषिकेश ओवीला सांगतो की हे बघ, खऱ्याची साथ देवाला सुद्धा द्यावी लागते. चांगलं काय आणि वाईट काय ते आपल्यापेक्षा देवबाप्पाला जास्त माहिती असतं. त्यावर आता जानकी म्हणते की हो, माझा पूर्ण विश्वास आहे की विजय नेहमी हा सत्याचाच होईल. त्यावर आता ओवी खुशून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं करते आणि जानकी ऋषिकेश तिच्या मागे म्हणतात. त्यानंतर आता इकडे अवंतिका तयार होते, परंतु तिला साडीला पिन लावता येत नसते. जरा टेन्शन मध्ये असते. तर ती सोमीला म्हणते की सोमी जरा पिन लावून दे ना. तेव्हा आता सौमित्र विचारतो की अवंतिका अगं काय झालं. तर अवंतिका म्हणते की सोमी, अरे जरा टेन्शन आले. तेव्हा आता सौमित्र विचारतो की काय फायनलचं. तर अवंतिका म्हणते की नाही रे, व्हाईल कार्ड या चिठ्ठीचं. अरे आपण फायनल मध्ये तर उतरतो, दादा आणि वहिनी त्यात सिलेक्ट तर होतील ना. त्यावर आता सौमी म्हणतो की हे बघ, मी सुद्धा मनामध्ये तोच विचार करतो की आज या चिठ्ठीमध्ये दादा आणि वहिनीचंच नाव यावं आणि आजची फायनल सुद्धा त्यांनी जिंकावी. तेव्हा आता लगेच अवंतिका विचारते की अरे पण चिठ्ठीमध्ये जर त्यांचं नाव नाही आलं तर काय करणार. त्यावर आता लगेच सौमित्र म्हणतो, आज काही झालं तरी मात्र आपल्याला जिंकायचे आहे. त्या ऐश्वर्याने सारंगला कितीही जग इकडचे तिकडचे जरी झाले तरी मात्र जिंकून द्यायचं नाही आणि एकमेकांना ते डन बोलतात. तर सौमित्र म्हणतो की आज जर आपण ती फायनल जिंकलो तर ती अमाऊंट आपण जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या दोघांना देऊया. नाही म्हणजे त्यांचं ॲपचं काम लगेच म्हणजे सुरू होईल आणि शेतकरी सुद्धा खूप खुश होईल. तर ते ऐकून अवंतिका खुश होते. अवंतिका म्हणते की हे बघ, अगदी माझ्या मनातील बोललास. त्यानंतर आता इकडे मैदानावर सर्व काही स्पर्धेसाठी जमतात आणि आपले अंशुमनजी विचारे आहे ते आता अँकरचे काम खूप छान लगेच सुरू करतात. आणि आता या श्री आणि सो या मुळशीमधील स्पर्धेला आता सुरुवात होत आहे. मित्रांनो, आपली ही स्पर्धा मुळशीमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेली आहे. सोशल मीडियावर ही स्पर्धा धुमाकूळ घालते, अगदी याचे रील्स सुद्धा बनतात. त्याबद्दल एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या, क्या बात है. म्हणून आता सर्वजण टाळ्या वाजवतात. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आठवण करून देते की या स्पर्धेत श्री आणि सो जे जिंकणार आहे तर त्यांना मिळणार 25 लाख रुपये. तेव्हा परत एकदा सर्वांना टाळ्या वाजवल्या जातात. आणि चला मग आता सर्वांचे या जोड्यांचे आपण अभिनंदन करूयात. आणि कोणती जोडी आहे की अशी ती फायनल मध्ये अगदी ही प्राइज अमाऊंट मिळवणार आहे. तर बघूयात आता काय होते ते. त्यामुळे जोडी 1 नंबर 1 की सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या. त्यामुळे टाळ्या वाजवा. चला, या जोडीने सर्वात जास्त गुण मिळवले. तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग तर लगेच खुशून पुढे येतात. तर अंशुमनजी अगदी किती वेळ म्हणतात की टाळ्या वाजवा, या जोडीने जास्तीत जास्त गुण मिळवले, परंतु एकही व्यक्ती टाळ्या वाजवायला तयार नसतो. तेव्हा आता सर्वांना एक आश्चर्याचा धक्काच बसतो, म्हणजे या जोडीसाठी कोणी असं इतकं खुश नाही, तर कोणीही टाळ्या वाजवायला तयार नसतं. तर लगेच अंशुमन पुन्हा म्हणतात की अरे टाळ्या वाजवा,
तर ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या म्हणते की असून दे दादा, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवतो. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या हे आपल्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. ऐश्वर्या म्हणते की हो, वाजवल्यावर का आम्ही आमच्यासाठी टाळ्या म्हणून सर्वांकडे पाहते. आणि त्यानंतर आता अंशुमनजी सौमित्र आणि अवंतिका यांच्या जोडीला पुढे बोलवतात आणि त्यांच्या जोडीसाठी टाळ्या वाजवायला सांगतात. परंतु त्यांना मात्र अख्ख्या गावाचं जे काही हे म्हणजे प्रोत्साहन आहे टाळ्या वाजवण्याचं, अगदी खणखणून सर्वजण आता सौमित्र अवंतिकासाठी टाळ्या वाजवतात. तर ऐश्वर्या आणि सारंग मात्र खाली मान घालतात. आज गावाने सुद्धा दाखवून दिलेलं असतं की ऐश्वर्या आणि सारंग या लोकांना गावामध्ये किती मान आहे तो, परंतु त्यांना काडीचाही मान नाही हे अख्ख्या गाव दाखवून देतं. कारण कोणीही टाळ्या वाजवत नाही, तर अवंतिका आणि सौमित्रासाठी अगदी टाळ्या वाजवल्या जातात. तेव्हा सौमित्र आणि अवंतिका पुढे येतात तेव्हा जानकी दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते. तर आता ही जोडी पुढे येते तेव्हा जानकी देवाला हात जोडते आणि देवी आमच्या नावाची चिठ्ठी निघून दे, आणि जर मात्र या चिठ्ठीमध्ये आमचं नाव नाही निघलं तर मात्र शेवटची आशा म्हणजे सौमित्र आणि अवंतिकाच आहे आमची. त्यावर आता अंशुमनजी म्हणते की हे बघा मित्रांनो, ज्यांची चिठ्ठी नाही निघली म्हणजे त्यांनी आशा सोडू नका, आणि जे हारलेत त्यांनी सुद्धा. मित्रांनो, आयोजकांनी अगोदरच एक ट्विस्ट असा फेरून ठेवला होता, आणि जी तिसरी जोडी येणार आहे तर ती मात्र वाईल्ड कार्ड यामधून एंट्री करणार आहेत. आणि या बॉक्समध्ये 25 जोड्यांची नाव आहे, आणि त्यामध्ये आता त्यातून एक असं कपल्स निघणार आहे, आणि त्यात अशा एका जोडीचं नाव आहे की जी 1 नंबरला स्टॉपला होती, परंतु काही कारणामुळे ती जोडीचं नाव हे बाद करण्यात आले. त्यामुळे आता मात्र लकी होऊ शकतं की ह्या जोडीचं सुद्धा नाव यात निघू शकतं. त्यामुळे जजने त्यांना सुद्धा एक आणखीन मौका दिलेला आहे. त्यामुळे बघूयात की जोडी आता ही अगदी मौका मारते, आणि चला वाट बघतच राहा, कारण ह्या जोडीचं जी काही फायनलला येत आहे तिचे नाव आता ह्या वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे निघत आहे. त्यामुळे चला आता. ऐश्वर्या मॅडम, आहो तुम्हाला सवय आहे ना पटकन बोलायची की मी येऊ का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय मी. अंशुमन सर म्हणतात की हो हो तुम्ही, कारण आतापर्यंत जास्तीत जास्त गुण तुम्हीच मिळवलेले आहेत, त्यामुळे आता ही चिठ्ठी तुम्हीच काढा. तर ऐश्वर्या इतकी खुश होते, सारंग इतका खुश होतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तर ऐश्वर्या म्हणते की हो ना सारंग, बघितलंस का आता हे सर्व काही आपल्याच बाजूने होत आहे, म्हणजे या पुढची जी जोडी येणार आहे तर तिचं नशीब सुद्धा आपणच ठरवणार आहे. तेव्हा आता सारंग खुशून म्हणतो की ऐश्वर्या, अहो दादा आणि वहिनी या दोघांच्या नावाची चिठ्ठी त्यात नाहीच. ऐश्वर्या खुशून म्हणते की कशी असणार, मी काढून नाही का टाकली. तेव्हा दोघे गप्पा करत असतात, तर अंशुमन सर त्यांना म्हणतात की तुम्ही दोघे गप्पा मारू नका. ऐश्वर्या म्हणते की हो हो आले. तेव्हा आता ऐश्वर्याला चिठ्ठी काढायला सांगितले जाते, आणि वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे कोणती जोडी येणार आहे हे डिक्लेअर करा असे म्हणते. तेव्हा ऐश्वर्या तोरतच म्हणते की आता बघूयात की कुणाचं नशीब माझ्यामुळे उजळतं म्हणून. तेव्हा ऐश्वर्या ती बॉक्स हातात घेते आणि ते अगदी असं खालीवर चिठ्ठ्या करते. नो चिटिंग असं खुशून म्हणत असते. तेव्हा आता जेव्हा ऐश्वर्या ही चिठ्ठी काढायला घेते तेव्हा अख्खी गावकरी देवाला हात जोडून आपल्या जानकी आणि ऋषिकेश दादाची चिठ्ठी येऊन दे यासाठी प्रार्थना करतात. तेव्हा ऐश्वर्या इतकी खुशून त्यातून चिठ्ठी काढते आणि ती चिठ्ठी अंशुमन सरांच्या हातात देते. तर अंशुमन सर म्हणतात की बघूयात की आता कोणती जोडीचं नाव यामध्ये निघलेलं आहे ते. तेव्हा आता जानकी देवाला हात जोडूनच उभी असते. तेव्हा ऐश्वर्या तिच्याकडे पाहते आणि मनात म्हणते की देवाला हात जोडून काही उपयोग होणार नाही जानकी, अगं ज्या चिठ्ठीमध्ये हे तुझं नाव तुला येईल असं वाटतं, पण ती चिठ्ठी तुझ्या नावाची निघणारच नाही. तर माझे हात हे तुझे नशीब उजवायला नाही, तुझ्या नशीब उद्ध्वस्त करायला हे लागलेले आहे. तेव्हा आता ज्या जज मॅम आहे तर त्या उभ्या राहतात, आणि उभं राहिल्यानंतर आता ज्या जोडीचं नाव यात आलेलं आहे तर त्या जोडीचं नाव ते घेतात की वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे ज्या जोडीचं नाव येत आहे तर ती जोडी आहे. खरं तर तुम्हाला सर्वांना खूप असा आनंद सुद्धा होईल आणि आश्चर्य सुद्धा वाटेल, कारण या जोडीला ऐश्वर्या यांनी निवडलं. त्यावर आता अंशुमन सर म्हणतात की मॅडम अहो लवकर बोला, कारण इतरांप्रमाणे मला सुद्धा खूप असे टेन्शन आलेले आहे, बोला बरं लवकर. तेव्हा आता मॅम पुढे म्हणतात की हे बघा ती जोडी आहे ती लकी जोडी. तेव्हा आपले जानकी आणि ऋषिकेश अगदी देवाला मनापासून अगदी मनात प्रार्थना करत असतात की आमचं नाव निघावं म्हणून, परंतु ऐश्वर्या आणि सारंग हे दोघे तर खूप असे खुश होऊन एकमेकांकडे बघत हसत असतात. जानकी आणि ऋषिकेश रणदिवे असं म्हटल्यानंतर आता इतका आनंद सर्व गावाला होतो, आणि आपल्या ऋषिकेश जानकीला इतका आनंद झालेला असतो, परंतु हे दोन आहे ना सारंग आणि ऐश्वर्या यांचा तर अगदी
चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो, कारण एक जबर धक्का त्यांना बसलेला असतो. कारण आपण या जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी काढून टाकली तर हा नक्की काय चमत्कार झाला हे मात्र त्यांना काही कळत नसतं. परंतु आपले जानकी आणि ऋषिकेश, अख्खं मुळशी गाव इतकं खुश होतं. अख्खं गाव आनंदाने नाचायला सुरुवात करतात. परंतु सारंग आणि ऐश्वर्या अगदी धक्क्याने पाहत असतात. सौमित्र आणि अवंतिका, जानकी, ऋषिकेश यांना इतका आनंद होत असतो. आनंदाने सर्वजण अगदी नाचत असतात. जानकी, ऋषिकेश आनंदाने एकमेकांना मिठ्या मारतात. परंतु ऐश्वर्याला तर चक्करच येते. तिला व्यवस्थित उभं सुद्धा राहायला ताकद उरत नाही. तेव्हा सारंग तिला म्हणजे धरतो. ऐश्वर्या सारंगला सुद्धा हात लावून देत नाही. ऐश्वर्या आणि सारंगला आत्ताच इतकं टेन्शन आलेले असते, तर आता जिंकल्यानंतर काय त्यांची परिस्थिती होणार असते मित्रांनो, तर ते बघूयात. सर्व गावकरी हे ऋषिकेश दादा, जानकी बहिणीचा विजय असो असे जयघोषणा करतात. अवंतिका आणि जानकी एकमेकांना प्रेमाच्या मिठ्या मारतात. तेव्हा ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते. ती सारंगला विचारते की सारंग, अहो यांचं नाव इकडे आलंच कसं, चिठ्ठीत नावच कसं निघले. तेव्हा आता सारंग म्हणतो, मी सुद्धा तुम्हाला तेच विचारतो की काल रात्री मात्र तुम्ही यांच्या नावाची चिठ्ठी बाहेर टाकून दिली की नाही. रात्रीच्या अंधारात तुम्ही कुठल्या तरी रेवती आणि आकाशला, जानकी आणि ऋषिकेशला नाव म्हणून बाहेर फेकून दिले की काय. आता ऐश्वर्या इतकी जोरात ओरडते की गप्प बसा सारंग, डोकं फुटेल माझं, त्यामुळे शांत व्हा. मी स्वतःच्या हाताने या लोकांच्या नावाची चिठ्ठी बाहेर बॉक्सच्या काढली होती आणि त्यांच्यामध्ये परत त्यांचं नाव कसं आलं असेल मला माहिती नाही. नक्की काहीतरी गडबड आहे. तेव्हा ऐश्वर्याला अगदी शांत बसवत नाही. ती लगेच अँकर अंशुमन सर आणि जजेस आहे तर त्यांना म्हणते की मला असं वाटतं की नक्की काहीतरी घोळ आहे. त्यांच्या नावाची चिठ्ठी त्यामध्ये असू शकत नाही. तुम्ही एकदा परत चेक करा. त्या चिठ्ठीवर जानकी आणि ऋषिकेश हेच नाव लिहिलेलं आहे का, एकदा चेक करा. मला नाही वाटत की त्याच्यामध्ये त्यांचं नाव असेल म्हणून. तेव्हा आता लगेच अंशुमन सर म्हणतात की ऐश्वर्या मॅडम, अहो असं कसं होईल, इतका प्रॉब्लेम नाही होणार. त्यामुळे एक काम करा, तुम्ही बाजूला उभे राहा, स्पर्धेला सुरुवात करूया. तेव्हा आता ऐश्वर्या इतकी टेन्शनमध्ये येते की असं कसं होईल, यांचं नाव या चिठ्ठीमध्ये आलेच कसे, म्हणून ती तोल जाऊन पडायला लागणार. तोच लगेच जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याला धरते. जानकी म्हणते की अगं सावकाश, इतक्या सहजासहजी मी तुला तोंडावर नाही पडून देणार. ही 7वी फेरी मी तुला 7 जन्म लक्षात ठेवायला लावेल. अगं ज्या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर काढलंच, अगं त्या स्पर्धेमध्ये तूच मला परत आणलं. तेव्हा आता ऋषिकेशला हसू येतं. तर आता सारंग तर डोक्याला हातच लावून बसतो. त्याला इतकं टेन्शन येते. आणि आणलंच आहे तर मी तुला बिलकुल निराश नाही करणार. मी तुला सांगितलं होतं की शेवटच्या फेरीमध्ये टक्कर देण्यासाठी मीच तुझ्या सोबत असेल. आता बघूयात की ससा जिंकतो की कासव जिंकतो. श्री आणि सो याची ट्रॉफी आहे तर ती जानकी आणि ऋषिकेश रणदिवेत जिंकणार. तेव्हा आता ऐश्वर्याची बोलती बंद होते. रागाने ती आता जानकीकडे पाहत असते आणि सारंग सुद्धा. त्यानंतर आता स्पर्धेला सुरुवातच होणार असते. तर इकडे ओवी रुसून बसते. गुलाबदादा म्हणतात की चला बरं ओवीताई शाळेत चला. ओवी नाही करत असते कारण तिला स्पर्धा पाहायला जायचं असतं. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हे बघा, तुम्ही असं करू नका, उशीर करू नका. एकतर तुम्हाला शाळेमध्ये सोडायचं आणि स्पर्धा पाहायला जायचं आहे. त्यावर आता ते ऐकून ओवी म्हणते मला सुद्धा स्पर्धेला जायचं आहे. तर गुलाबदादा म्हणतात की हे बघा ओवीताई, स्पर्धा बिरदास काही नाही. आपल्याला वहिनीताईंनी सांगितलेलं आहे की तुम्हाला शाळेत जायचे. त्या मला सांगून गेल्या की ओवीताईला शाळेत सोडून या म्हणून. ओवी ही जोरात ओरडते की नाही नाही. त्यावर आता गुलाबदादा म्हणतात की हे बघा ओवीताई ऐकून घ्या, हे असं करू नका, मी तुम्हाला स्पर्धेला नाही घेऊन जाऊ शकत. आणि तेवढ्यात सुमित्रा तेथे येते. सुमित्रा म्हणते की पण मी तर ओवीला स्पर्धेला घेऊन जाऊ शकते. तेव्हा ओवीला तर आजीला बघून खूप असा आनंद होतो. ओवी धावतच जाते आजी म्हणत आजीला प्रेमाची मिठी मारते आणि आजी बरं झालं तू आलीस, कारण तू आल्यानंतर तरी मला इकडे स्पर्धेला जाता येईल. आणि हे गुलाबदादा बघ ना, मला जाऊन सुद्धा देत नाही. सुमित्रा म्हणते की काय रे गुलाबदादा, काय म्हणणं आहे आमच्या ओवीताईंचं, आज जे काही त्या म्हणतील ना तेच ऐकायचं. तेव्हा आता गुलाबदादा खुश म्हणतात की बरं. सुमित्रा विचारते की ओवीताई, अहो तुम्हाला कुठे जायचं बरं. त्यावर आता ओवी म्हणते की श्री आणि सो ही स्पर्धा पाहण्यासाठी. सुमित्रा म्हणते की बरं, मी सुद्धा तिकडेच निघाले, चला बरं माझ्या बरोबर. तर ओवी म्हणते की हो चला. त्यावर आता लगेच सुमित्रा विचारते की आपण तुमची स्कूल बॅग, हा शाळेचा ड्रेस असे जायचे का. तर ओवी म्हणते की थांब आजी, मी लगेच आत्ताच्या आत्ता चेंज करून येते. ओवी धावतच आत जाते. तर गुलाबदादा सुमित्राला म्हणतात की ताई साहेब बरं झालं तुम्ही आलात, आणि आज मात्र तुम्ही स्पर्धा पाहायला जातात ना. त्यावर तर सुमित्रा हो सांगते, आज मात्र खूप महत्त्वाचा दिवस आहे, मी नाही जाऊन काय चालेल. आणि तेवढ्यात सगुणाचा कॉल गुलाबदादांना येतो. तर गुलाबदादा म्हणतात की हे बघा आई साहेब, आला माझ्या बायडीचा फोन. आई साहेब मी पुढे जाऊ का. तर सुमित्रा म्हणते की हो हो तू जा पुढे आणि काळजी
करू नकोस, मी ओवीला घेऊन येते. तर गुलाबदादा लगेच म्हणतात की हो हो चालेल आणि ते निघून जातात. तेव्हा सुमित्रा ओवीला आवाज देऊन लवकर आवरायला सांगते. त्यानंतर आता अंशुमन सर सर्वांना शांत राहायला सांगतात, कारण तुम्हाला आता तुमची जी आवडती जोडी आहे तर ती फायनलला आलेली आहे, त्यासाठी चला आता आपण सुरुवात करूया. तेव्हा सारंग इतका घाबरलेला असतो, तो टेन्शनमध्ये ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या आज मात्र आपले कसे होणार, आज आपण हरणार का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग, आज मात्र आपण जिंकणार. अंशुमन सर जे पुढे फायनलचा गेम आहे त्याबद्दल समजावतात की अगदी कल्पकतेने हा गेम सुरू केलेला आहे. नवरा बायको एकत्र असा संसाराचा गाडा एकत्र ओढत असतात, म्हणूनच त्या दोघा नवरा बायकोचं नातं हे टिकून असतं. या सर्वाची संकल्पना घेऊन आता आपल्या आयोजकांनी हा फायनल राऊंड तयार केलेला आहे. येथे तुम्हाला 3 असे लाकडी गाडे दिसतात आणि ते लाकडी गाडे आहेत तर त्यावर आपली ही स्पर्धा आज होणार आहे. म्हणजे ते लाकडी गाडे आहे तर त्यावर आपल्या सो आहे तर त्या बसतील आणि त्यांचे स्त्री आहे तर त्यांना ते ओढतील. फिनिश स्टाईल म्हणजे फक्त घेऊन जातील. तेव्हा आता सर्वांना हा गेम खूप छान आवडतो, सर्वजण अगदी खुश होतात. यशवंत सर कसा वाटला गेम असे विचारून सर्वांना टाळ्या वाजवायला सांगतात. तेव्हा आता सदाशिव काका म्हणतात की आमचे ऋषिकेश दादा अगदी कुस्तीपटू आहेत, त्यामुळे ही स्पर्धा तेच जिंकतील. तर त्या काकू सुद्धा म्हणतात की हो हो ही स्पर्धा नक्की तेच जिंकतील. त्या दोघांना कष्टाची सवय आहे, त्यामुळे ही फेरी मात्र ते दोघेच जिंकणार, म्हणून सर्वजण आता टाळ्या वाजवतात. ऋषिकेश दादांचा विजय असो, जानकी वहिनीचा विजय असो, असे सर्वजण आता जोरजोराने ओरडतात आणि आपल्या ऋषिकेश आणि जानकीला खूप मात्र आनंद होत असतो. तेव्हा आता अंशुमन सर म्हणतात की थांबा थांबा, अजून माझा खेळ पूर्ण झालेला नाही. तेव्हा आता सर्व गावकरी हे टाळ्या वाजवत असतात, तर अंशुमन सर म्हणतात की थांबा थांबा, अजून माझा खेळ पूर्ण नाही झालेला आणि पुढचा जो काही गेम आहे तो फेरी अशी आहे की आपले स्त्री हे त्या गाडीवर बसतील आणि आपल्या सो आहे तर त्या आपल्या जोडीदाराला त्या गाड्यावरून ओढतील आणि घेऊन जातील. आणि मित्रांनो, हा तर खरा टास्क आहे की ज्या स्पर्धक हा जे गेम जिंकतील तरच ती या स्पर्धेची विनर असेल आणि त्या जोडीला मिळणार आहे आयोजकांकडून 25 लाख रुपये आणि ती विजयी म्हणून घोषित केली जाईल. तेव्हा आता सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात. तेव्हा ऐश्वर्या इतकी भडकलेली असते, ती सारंगला म्हणते की सारंग अहो फोर्सने गाडी ही खेचायची आहे, अगदी फुल फोर्स. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही काळजी करू नका, आज मी तुम्हाला निराश नाही करणार. त्यावर आता ऋषिकेश जानकीला म्हणत असते, जानकी मी तुला ओढून घेऊन जाईल, पण तुझं काय, मी तुला कमी नाही लेखत, परंतु मला ओढणं ही तुझ्यासाठी खूप असं टफ असेल, माझं वजन जास्त आहे. तेव्हा आता ऐश्वर्या ही सारंगला म्हणते की हे बघा जानकी त्या ऋषिकेशला वजन जास्त असल्यामुळे खेचूच शकणार नाही, ती नक्की या स्पर्धेमध्ये सहज हरेल. तर ते ऐकून सारंग तर लगेच खुश होतो. त्यावर आता जानकी ही ऋषिकेशला म्हणते की हे बघा गेम पाहता हा माझ्यासाठी खूप असा टफ असेल, परंतु माझ्यात मात्र जिद्द आहे, त्यामुळे मी माझी जिद्द नाही सोडणार, अगदी 100% मी प्रयत्न करेल, माझी पूर्ण शक्ती मी पणाला लावेल, परंतु ही स्पर्धा ही मला जिंकायची आहे. ही स्पर्धा मला आपल्यासाठी आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी जिंकायची आहे. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन अगदी ही स्पर्धा जिंकायला तयार होतात. त्यावर आता सौमित्र अवंतिकाला म्हणतो की आज काही झालं तरी जानकी वहिनीच जिंकली पाहिजे. नशिबाने आज आणि गावाच्या ह्या सर्व लोकांच्या आशीर्वादाने ते पुन्हा स्पर्धेमध्ये त्यांनी एंट्री केली आणि त्या दोघांनी मात्र ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे. तेव्हा अवंतिका म्हणते की हो अरे मला पूर्ण आता कल्पना आहे, आपल्यासाठी ही स्पर्धा जिंकणं अगदी सोपं आहे, परंतु ऋषिकेश दादा यांचं वजन उचलणं हे अगदी सोपं आहे का, त्यामुळे खरंच मला जानकी बहिणीचं खूप असे टेन्शन आले. आता ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की हे बघा सारंग, माझं आता पूर्ण टेन्शन गेलेले आहे, आज मात्र हा ससा जिंकणार आणि हा कासव हरणार आहे आणि आज मात्र हा ससा जो कासव झोपल्या झोपल्या जिंकणार आहे. सारंग म्हणतो की हो यस. तेव्हा आता सारंग हा ऐश्वर्याला म्हणतो की अहो पण त्या सौमित्र दादा आणि त्या अवंतिकाचं काय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी असताना तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, कारण त्या 2 वकिलांची सोय मी ऑलरेडी केलेली आहे. तेव्हा ऐश्वर्याने सुनील सोबत आता एक प्लॅन केलेला असतो की अवंतिका आणि सौमित्र या दोघांना बाहेर काढण्याचं. ती सारंगला म्हणते की जानकी आणि ऋषिकेश तर जिंकणार नाही, परंतु सौमित्र आणि अवंतिका सुद्धा आता बाद होतील, त्यामुळे जिंकेल फक्त ऐश्वर्या. तेव्हा मात्र आता सुनील ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार जो काही गाडा आहे तर त्या गाड्याची दोरी कापण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात तेथे नाईक सर येतात. नाईक सर म्हणतात की काय रे सुनील, काय करत होता. तर सुनील आता खोटं बोलतो. सुनील म्हणतो की त्या गाड्यांच्या दोऱ्या ह्या व्यवस्थित आहे की नाही हे चेक करत होते. नाईक सर म्हणतात की अच्छा म्हणजे आहे ना सर्व काही व्यवस्थित. तर सुनील म्हणतो की हो हो. तर नाईक सर म्हणतात की बाकीचे सुद्धा काम आहे त्याचं बघा जरा. तेव्हा आता सुनीलच्या लक्षात येते की
स्पर्धेसाठी नाईक सर आल्यामुळे त्या जानकीची जी गाडी आहे तर ती बिघडवायची राहिलेली आहे हे लक्षात येते। त्यानंतर आता स्पर्धा बघायला इतकी गर्दी झालेली असते आणि आता अच्युत काका कुणालाही आत सोडत नसतात। सुमित्रा आणि ओवी ह्या तेथे स्पर्धा बघायला येतात तर अच्युत काका म्हणतात, ताई तुम्ही आत नाही जाऊ शकत। सुमित्रा म्हणते की अहोस काय करतात, माझे 3ही मुलं ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी उभे आहेत, मग स्पर्धा बघायलाच आम्ही चाललो। तर ओवी म्हणते की हो, माझे आई आणि बाबा दोन्ही काका काकू ह्या स्पर्धेमध्ये आहे। तर अच्युत काका म्हणतात की हे बघा, माझं आहे का, एक लहान मुलगी तुमच्या सोबत आहे, तुम्ही तिला गर्दीमध्ये घेऊन जाऊ नका। तेवढ्यात गुलाबदादा आणि सगुणा धावतच येतात। तर ते सुमित्राला म्हणतात की आई साहेब, बरं झालं तुम्ही वेळेत आला, चला आता आतमध्ये जाऊयात। सुमित्रा म्हणते की अरे गुलाब, कसं आतमध्ये जाऊ, ते आम्हाला आतमध्ये जाऊनच देत नाही। तर सगुणा म्हणते की काय काय सांगतास, आई साहेबांना अडवतात का तुम्ही? आणि गुलाबदादांना लगेच सगुणा म्हणते की ओ धनी, यांना सांगा की ते कोणा अडवतात ते। तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हो अच्युत काका, गणेश दादा तुम्ही गावामध्ये नवीन आहे म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्या आई साहेब आहे, ऋषिकेश दादा रणदिवे आहेत ना, त्यांच्या आई साहेब आहेत। तर ओवी म्हणते की जानकी बाई रणदिवे यांच्या सासू आहेत आणि तुम्ही त्यांना अडवतात। तेव्हा आता अच्युत काका म्हणतात की माफ करा, आम्ही तुमच्या काळजीसाठीच बोलत होतो, कारण आतमध्ये खूप अशी गर्दी आहे आणि आत मात्र तुम्ही आता जाऊ शकतात, मी तुम्हाला नाही अडवणार। तर ओवी खुश होऊन सुमित्रा आईना आणि सगुणाला म्हणते चलो चलो रणदिवे मॅडम चलो, हम आपके साथ है। तर सुमित्रा खुश होऊन चल असं म्हणून ते आता सर्वजण आत जातात। त्यानंतर आता स्पर्धेला सुरुवात होते। अंशुमन सर आता ज्या सो आहे तर त्यांना त्या लाकडी गाड्यावर बसायला सांगतात। तर आता अवंतिका आणि जानकी त्या गाड्यावर बसते, सारंग सुद्धा ऐश्वर्याला हाताला धरून त्या गाड्यावर बसवतो। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात, कारण या स्पर्धेला आता सुरुवात होणार असते। तेव्हा आता अंशुमनजी सर म्हणतात की चला मंडळी, आता तिन्ही या सो गाड्यावर बसलेल्या आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे जे काही 3ही जोड्या आहे ना, ते एका कुटुंबातील आहेत, ते म्हणजे रणदिवे फॅमिली, आणि हे 3ही भाऊ हे एका कुटुंबातील आहेत, अगदी एकमेकांच्या जीवाचे, आणि तिन्ही या सो ह्या एकमेकींच्या मैत्रिणी सुद्धा आहेत, अगदी जीवलक आणि जावा सुद्धा आहेत। आणि खरं तर हा मामला कौटुंबिक आहे, परंतु या स्पर्धेमध्ये कोणी कुणाचं नसतं। आणि चला आता स्पर्धेला सुरुवात करूयात, आणि कुठली ही रणदिवे फॅमिलीची जोडी आता ही विनर बनते। आणि आता जानकी ही गाड्यावर बसते आणि अवंतिका ऐश्वर्या सुद्धा। तर ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग हे गाड्याची दोरी आपल्या हातात ओढायला धरतात। तर आता अंशुमन सर म्हणतात की चला आता स्पर्धेला सुरुवात करूयात, काउंटडाऊन सुरू करूयात की 3, 2, 1 स्टार्ट म्हटल्यानंतर घंटा वाजते आणि आता स्पर्धेला सुरुवात होते। अगदी प्रयत्न ही सर्वांची सुरू असते की आपली जोडी कशी पुढे जाईल, म्हणून सर्वजण अगदी धाव घेतात आणि आपल्या पार्टनरला ओढत असतात। आणि सध्या मात्र ऋषिकेश आणि जानकी या दोघांची जोडी पुढे असते, आणि त्यांच्या मागोमाग सौमित्रा आणि अवंतिका यांची जोडी असते, आणि त्यांच्या मागोमाग सारंग आणि ऐश्वर्या यांची जोडी असते। तर ऐश्वर्याचा इतका जीवाचा असा तळतळाट सुरू असतो की सारंग ओढा ओढा लवकर। तेव्हा आता ऋषिकेश इतका धावत असतो, तर जानकी म्हणते की ऋषिकेश काय करतात, अहो तुम्हाला त्रास होईल। ऋषिकेश म्हणतो की होऊन दे जानकी, कमीत कमी वेळामध्ये ती लाईन मला क्रॉस करायला पाहिजे, म्हणजे तुला जास्त वेळ मिळेल। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ही इतकी ओरडते की सारंग कम ऑन फास्ट। तेव्हा सारंग सुद्धा इतका ओरडतो, अहो ओढतो की ऐश्वर्या इतकी तळतळते की सारंग अहो किती तुम्ही हळू चालवतात। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या इतकी ओरडते की सारंग अहो लोकांना असं वाटेल की माझं वजन जास्त आहे, चला फास्ट फास्ट एकदम स्पीड स्पीड। सारंग पार अगदी जीवाची बाजी लावून ओढत असते। त्यानंतर आता मध्ये जानकी आणि ऋषिकेशच्या गाड्यात खड्डा सुद्धा येतो, तर सर्वजण अगदी पाहतच असतात, पण तरी सुद्धा त्या खड्ड्यामधून आपला ऋषिकेश गाडा ओर काढतो। आणि तेवढ्यात मात्र ह्या अवंतिकाच्या गाडीची जी काही दोरी आहे तर ती तोडलेली असते आणि खड्डा येतो, आणि खड्डा आल्यानंतर मात्र ती दोरी तुटली जाते, तर अवंतिका खाली पडते। तर सौमित्र लगेच तिला धरतो। तेव्हा जानकी ही जोरात ओरडते की अवंतिका, तर तोपर्यंत ऐश्वर्या आणि सारंग हे इतके एकमेकांना अगदी फास्ट। तेव्हा अंशुमन म्हणतात की अरे बापरे, अवंतिका तर पडलेल्या आहेत, आणि सौमित्र हा अवंतिकाला अगदी व्यवस्थित करत असतो, तुला लागलं तर नाही ना? तर अवंतिका म्हणते की नाही मी ठीक आहे, सोमी मी ठीक आहे, वहिनी कुठे आहे? तर जानकी विचारते की अगं अवंतिका लागलं तर नाही ना तुला? आता सौमित्र म्हणतो की हे बघा तुम्ही करा, तुम्ही थांबू नका प्लीज। तेव्हा आता सर्वजण ओढत असतात की ओवी म्हणते की यस यस बाबा ओढा ओढा। अंशुमन सर म्हणतात की दोरी तुटल्याने जरा गडबड झाली आहे, आणि जोडी नंबर 4 ला बाजूला घ्यायला सांगतात, कारण यानंतर ते स्पर्धेमध्ये
स्पर्धेमध्ये नाही खेळू शकत, स्पर्धेवरून बाद होता। तेव्हा ऋषिकेश अगदी जोराने ओढतो तर जानकी म्हणते की ऋषिकेश काय करतात, अहो जरा हळूच। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही होणार, तू फक्त अगदी घट्ट धर। तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि जानकी एक नंबरला येतात आणि घाईने जानकी खाली उतरते तर ऋषिकेश बसतो। तर आता सारंग त्याची गाडी घेऊन येतो, त्याला इतका दम लागलेला असतो, पण तरी सुद्धा ऐश्वर्या लगेच दोरी हातात घेते आणि सारंगचा विचार न करता त्याला बसायला सांगते। आणि जानकीसाठी मात्र खूप असं कठीण असतं, कारण ऋषिकेशचं वजन जास्त असल्यामुळे गाडा काही ओढत नसतो, तरी सुद्धा ती प्रयत्न करत असते। आणि ऐश्वर्यासाठी खूप अशी सोपी गोष्ट आहे, कारण ती अगदी इझिली हा टास्क करते। तेव्हा मात्र अंशुमन सर आता ह्या जोडीबद्दल सांगतात, मुळशीतील ही लढाई काय करते, काय रंग आणते हे आता आपल्याला कळणार आहे। तेव्हा आता जानकी थोडीशी पुढे असते आणि अंशुमन सर टाळ्या वाजवायला सांगतात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी सांभाळून अगदी व्यवस्थित। तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश आज आता आर ना पार। जानकीला इतका त्रास होत असतो, पण तरी सुद्धा ती स्वतःचा विचार करत नाही आणि ऋषिकेशला ओढत असते, परंतु ऐश्वर्याला ओढण्यासाठी अगदी सोपं असतं, तरी सुद्धा जानकी ही पुढे असते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ही जोराने गाडा ओढत असते तर ऋषिकेश म्हणतो की कम ऑन जानकी कम ऑन। तेव्हा मात्र आता जानकी एकटी अगदी ताकद लावून ओढत असते आणि आपला ऋषिकेश तिला सांगत असतो। तर ऐश्वर्या सुद्धा अगदी जोर लावून ओढते, परंतु आता ह्या वेळीचा गाडा आहे तर त्याची दोरी तुटून जाते आणि तिला असं वाटतं की मी आता सारंगला ओढून आणलं म्हणून इतकी आनंदाने उड्या मारत असते। अगदी वेड लागलं असं ऐश्वर्या करत असते, मोठमोठ्याने हसते काय। तेव्हा मात्र तिला आता मागे बघितल्यानंतर एक खूप मोठा असा शॉक बसणार असतो, कारण सारंग तर मागे उलथडून पडलेला असतो। ऐश्वर्या मागे सुद्धा पाहत नाही आणि जानकीला म्हणते की फायनल मी जिंकलं। ऐश्वर्या असं इतकं बजावून जानकीला म्हणते की हे पग नेहमी मीच जिंकत असते, ऐश्वर्या जिंकते। तेव्हा आता जानकी म्हणते की अगं तुझ्या हे जिंकण्याच्या नादामध्ये तू मागे काय सोडून आली हे बघ। ऐश्वर्या मागे वळून पाहते तर का सारंग तर अगदी थोबाडावर पडलेला असतो आणि गाडा तर मागेच राहिलेला असतो। ऐश्वर्या पाहते तर तिला धक्का बसतो आणि मित्रांनो शेवटी